या पारूचा एक कायमचा बंदोबस्त लागतच नाहीये. मी कितीही प्लॅन्स केले तरी एव्हरी टाइम सगळे प्लॅन्स फ्लॉपच होतात. ही मुलगी माझा एक सुद्धा प्लॅन सक्सेसफुल होऊन नाही देते. आता या पारूचं कायमचं काहीतरी करणार आहे. माझी वाट मोकळी करणार. दिशाने आज बाहेर बोलवलंय म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी मेजर प्लॅन असणार. माहित नाही आज ती माझ्याकडून कुठला टास्क करून घेईल ते. पण आत्ता तरी ती म्हणाली की हे शेवटचं काम आहे म्हणून. त्या दिशाचं काही खरं वाटत नाही मला. नेम नाही त्या बाईचा. हे खरंच शेवटचं काम असेल का, की हा तिचा कुठला नवा प्लॅन असेल काय माहित. बात कर. फायनली आलास तू. कधीपासून वाट बघते तुझी. मला किती वेळ वेट करायला लावलंस तू. तुला काय वाटतं दिशा? हा, काय चालू आहे सगळं? म्हणजे तू बोलवशील तेव्हा तुझ्या तालावर नाचायचं आहे का मी? अजिबात चालणार नाही आहे, कळतंय का? बेबी 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 हे बघ, असं नको करूस. तू किती हायपर होता. शांत हो, शांत हो. चपला उचलून दे. काय शुद्धीत आहेस ना तू? कळतंय तुला काय बोलतेस? बेबी हे बघ ना, तू हे असं चिडतोस ना म्हणूनच हे झालंय. म्हणूनच तू हायपर झालास ना मगाशी. मग माझ्या चपला घाबरून स्वतःच खाली पडल्या. बघ, घाबरून पडल्या. आता मी तेवढ्यासाठी खाली उतरू का? हा, बघ ना, तू मला तेवढ्यासाठी त्रास देणार आहेस का? दे ना मला त्या चपला उचलून. तू विसरतोयस का की तुला माझं ऐकण्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाहीये तुझ्याकडे? उचल पटकन, चल. ए नीट माझ्या पायात घालून दे. हा ठीक आहे. गुड बॉय, गुड डॉगी, गुड बेबी. किती ऐकतोस ना रे तू माझं. हा, तुला माहितीये प्रीतम बेबी, हीच गोष्ट मला ना तुझ्याबद्दलची सगळ्यात जास्त आवडते. माझ्या बोलण्याला किती इम्पॉर्टन्स देतोस रे तू. हा, एकही शब्द खाली पडत नाहीस माझा. मी जसं सांगेन तसं तसं करतोस एकदम. तुला माहितीये प्रीत बेबी, हे ना सगळं मला तुमच्या किर्लोस्करांच्या घरात, स्पेशली तुझ्या आई समोर असं करायला खूप आवडलं असतं. खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलं असतं मी. पण एनिवे, असं भर चौकात सगळ्यांसमोर तुला ह्युमिलिएट करताना एक वेगळी मज्जा येते मला. हे पण खूप एन्जॉय करते हा मी. दिशा बास झाला आता. का करतेस तू हा तमाशा? तुला काय साध्य करायचंय माझ्याकडून? का अडकवलंस मला त्या ड्रग केस मध्ये? प्रीत बेबी, तू किती भोळा आहेस रे. हा, हा तुला ड्रग केस मध्ये अडकवण्याचा जो प्लॅन आहे ना, तो एकदम बेसिक आहे. हा, तू माझा बेसिक टार्गेट आहेस. माझी खरी टार्गेट तर तुझी आई आहे, अहिल्या किर्लोस्कर. अहिल्या किर्लोस्करला कम्प्लीटली उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळे प्लॅनिंग सुरू आहेत माझे. माझे सगळे
खेळ अहिल्याला बदनाम करण्यासाठीच सुरू आहेत. पण प्रीत बेबी, तुला पण मानलं पाहिजे हं? मला वाटलं होतं की ट्रक केस मध्ये अडकल्यानंतर पोलिसांच्या भीतीने तू आधीच जाऊन तुझ्या आईकडे जाऊन रडशील, तिचे पाय धरशील आणि म्हणशील सॉरी सॉरी आई मला माफ कर. आणि मग तुझी महान आई अहिल्या देवी किर्लोस्कर ती तुला घराच्या बाहेर हकलून लावेल. आणि मग तू त्या टेन्शन मध्ये जाऊन तू जाऊन सुसाईड करशील. आणि मग आपला मुलगा मेला या दुःखाने तुझी आई पण वेडी होईल. पण नाही झालं तसं काहीच. करेक्ट शोभतोस किर्लोस्करांचा नमुना. मी सगळे किर्लोस्कर एकदम चिवट निघालायत रे. कितीही काहीही झालं ना तरी एकदम खंबीरपणे तोंड देता सगळ्या प्रॉब्लेम्स ना. मस्त कीप इट अप. दिशा, तुझा वेळ या फालतू गोष्टींमध्ये वाया घालवू नकोस. तू आम्हा किर्लोस्करांना कधीच हरवू शकत नाहीस. त्यामुळे हे जे काही ब्लॅकमेलिंग लावलंयस ना फालतूचं, ते आधी बंद कर, कळलं? इतक्या सहजासहजी मी हे सगळं इतक्या इझिली थांबवेन असं कसं वाटू शकतं रे तुला प्रीतम? बरं असू दे, ये चल गाडीत बस, मग बोलूया. नाही काय आहे, असं भर चौकात तमाशा करणं बरं नाही ना दिसत. नाही तुला काही लाज नाहीये, मला आहे ना. बस गाडीत ये. मी तुझ्या गाडीत वगैरे बसणार नाही, कळलं? गाडीत बस. ए दार तुझा बाप लावणार आहे का? बेबी, इतक्या इझिली मी हे सगळं थांबवेन असं प्लीज नको समजूस. काय ना, तुझ्यासारखा एवढा भारी हुकमाचा एका माझ्या हाती लागलाय, तो इतक्या सहज मी सोडेन का? आत्ता तर माझा चांगला टाइम सुरू आहे, त्यामुळे बघ ना सगळं एकदम बरोबर घडतंय. पण हे सगळं कशासाठी करतेस? प्रॉपर्टी. काय? प्रॉपर्टीसाठी करते. मला अहिल्या देवींची अर्धी प्रॉपर्टी हवी. दिशा, आई तुला एक रुपयाही देणार नाही. प्रॉपर्टी तर खूप लांबची गोष्ट आहे, कळतंय का तुला? का नाही देणार? अहिल्या त्या मोलकर्णीला, पारूला अर्धी प्रॉपर्टी देऊ शकते, मग मला का नाही देणार? अरे मी पण तर सून आहे किर्लोस्करांची. हे बघ दिशा, आतापर्यंत मी तुझं सगळं ऐकलं. हां, यापुढे मला नाही जमणार. आणि ह्या आईकडे प्रॉपर्टी वगैरे मागायचं ना, मला अजिबात जमणार नाही, कळलं? प्लीज बेबी असं नको ना करूस. असं निगेटिव्ह नसतं बोलायचं, पॉझिटिव्ह विचार कर. जमेल ना, सगळं जमेल. याय ना तुझ्या सोबत. हे बघ बेबी, मला एक सांग, तू काय त्या अहिल्याचा सावत्र मुलगा आहेस का?